मी वर्षा नलवडे आणि आपण बघत आहात लोकशाही मराठी। माझ्यासोबत माझ्या सहकारी। नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। वर्षा, शनिवारचा दिवस हा बातम्यांचा वार आहे, कारण एकीकडे मवियाची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। वंचितनं जी काही ऑफर दिलेली आहे, जी जिंकण्याच्या जागा या आम्हाला देण्यात यावा असं वंचितनं मागणी केलेली आहे, तसं पत्र लिहिलेलं आहे। या मागणीचा विस्तार, या पत्राचा विचार या बैठकी अंतर्गत होणार असल्याचं म्हटलं जात आहे। दुसरीकडे दिल्लीत जवळपास 2.5 तास खलबतं झालेली आहेत, त्याचे सुद्धा पडसाद राज्यात उमटण्याची शक्यता वर्तवली जाते। आज उद्धव ठाकरे मुंबईतल्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। या सगळ्या घडामोडींचा आढावा पुढच्या अर्ध्या तासात, पुढच्या काही तासात सातत्यानं आपण घेत राहणार आहोत। पण आजची आघाडीची वर्तमानपत्र चहाच्या पहिल्या घोटाबरोबर तुमच्यासाठी काय हेडलाईन घेऊन आली आहेत ते सुरुवातीला बघूया आपण। लोकसत्ताची हेडलाईन काय आहे तर खलबतं अंतिम टप्प्यात असं लोकसत्तानं हेडलाईन केलेली आणि अर्थातच बातमी दिल्लीची आहे, कारण दिल्लीत जवळपास 2.5 तास खलबतं झालेली आहेत। राज्याच्या महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जाते। दिल्लीत दाखल झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार या तिघांमध्ये शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर खलबतं सुरू होती। भाजपच्या जागावाटपाच्या सूत्रावर तडजोड झाली असल्याचं कळतंय, तर भाजपच्या पुढील यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश केला जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे। विशेष म्हणजे वर्षात 2 दिवसांपूर्वी अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते। यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच अजित पवार यांच्याशी देखील चर्चा झाली। 2 दिवस दौऱ्यावर असलेल्या अमित शहांनी 3दा महायुतीची बैठक घेतलेली होती, 3दा चर्चा केलेली होती। त्यानंतर दिल्लीत काल पुन्हा एकदा खलबतं झालेली आहेत, त्यामुळे किमान लोकसभेसाठी तरी अजित पवारांना अपेक्षित जागा देण्याची भाजपनं तयारी नसल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे आता एक आकडीवर अजित पवार यांना समाधान मानावं लागतंय का हे पाहणं वर्षा फार महत्त्वाचं असेल। अगदीच। यानंतर आपण पाहूयात पुढची महत्त्वाची बातमी। महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रातली लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली आहे। राहुल गांधी यांनी आता पुन्हा एकदा वायनाडमधून लढणार असल्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय। लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं शुक्रवारी आपल्या 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। पक्षनेते राहुल गांधी हे केरळमधील वायनाडमधून दुसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहेत। मात्र आता याखेपेस इंडिया आघाडीतील डाव्या पक्षांनीच उमेदवार उभा केल्यानं राहुल गांधी 2019 प्रमाणेच उत्तर प्रदेशात कांचा किंवा मग अन्यत्र एखाद्या जागेवरून या ठिकाणी निवडणूक लढवणार नाहीत, हे मात्र स्पष्ट झाल्याचं कळतंय। तर आता काँग्रेसच्या पहिल्या यादीत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र यासह बिहार आणि दिल्लीतील एकाही उमेदवाराचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेलाच नाहीये। काँग्रेस निवडणूक समितीची पुढील बैठक 11 मार्चला होती आणि त्यानंतरच आता पक्षाची दुसरी यादी ही देखील येण्याची अपेक्षा वर्तवली जाते। पाहूया वर्षा, सामनातून नेमका काय हेडलाईन देण्यात आलेली आहे। तर सामनामध्ये उद्धव ठाकरे यांच्या धाराशिव मधल्या सभेचा वृत्तांकन करण्यात आलेलं आहे। धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे गरजले, ही लढाई वाघ विरुद्ध लांडगे अशी असल्याची सामनाची हेडलाईन आहे। आगामी काळात होणारी लोकसभेची निवडणूक हे देशाचं भविष्य निश्चित करणारी आहे। वाघ विरुद्ध लांडगे, बेईमानी विरुद्ध इमानदारी, गद्दारी विरुद्ध निष्ठा अशी ही लढाई आहे। तुम्ही कोणत्या बाजूने आहात हे तुम्हाला ठरवायचं आहे असं सामनात सांगण्यात येतंय। येणारी निवडणूक लोकशाही जिवंत राहणार की नाही हे ठरवणारी आहे। सांगा तुम्ही कोणाच्या बाजूने, बेईमान की इमानदारीच्या बाजूने असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारलेला आहे। धाराशिव मधल्या सभेतून उद्धव ठाकरे गरजले असं म्हणत सामनानं हेडलाईन केली आहे। अगदीच। यानंतर आपण पाहूयात गुजरात समाचार या वृत्तपत्रात नेमकी कोणती बातमी छापण्यात आली आहे। खरं तर ही बातमी महिलांसाठी आनंदाची म्हणावी लागेल, कारण काल महिला दिन झाला आणि त्याच अनुषंगाने आता एलपीजी सिलेंडरच्या दरात 100 रुपयांची कपात करण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती सर्वसामान्यांना दिलासा देतानाच केंद्रानं घरगुती गॅसच्या दरात 100 रुपयांची कपात केली आहे।
तर आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली आहे. तर अनुदानाशिवाय मदत करण्याची घोषणा देखील करण्यात आली होती. नवीन दरानुसार आता घरगुती गॅसचे दर हे 802 रुपये इतके असणार आहे. तर हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठी उपयुक्त ठरेल आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य सुधारेल असं देखील यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. तर एकीकडे मोदींनी ही घोषणा केली असली तरी दुसरीकडे मात्र विरोधकांनी टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळतं आपल्याला. तर टाइम्स ऑफ इंडियाची बातमी ही फार महत्त्वाची आहे. गेले अनेक दिवस खरं तर यावर चर्चा होतीये. रशियात 180 जणांना एका कंपनीनं पाठवलंय आणि ते सुद्धा स्टुडंट व्हिसावर पाठवलेले आणि आता याची दखल वर्षा सीबीआयनं सुद्धा घेतलेली आहे. सीबीआय या सगळ्या प्रकरणाची चौकशी करेल. पाहूया बातमी नेमकी काय. दिल्लीतल्या एका व्हिसा कंपनीनं जवळपास 180 जणांना स्टुडंट व्हिसा देऊन रशियाला पाठवल्याची बाब समोर येते. सीबीआयनं या प्रकरणी तस्करीचा गुन्हा दाखल केलाय. गेल्या काही महिन्यांमध्ये या लोकांना रशियाला पाठवल्याची माहिती मिळतेय. सध्या हे तरुण कुठे आहेत याविषयी माहिती सीबीआय घेत आहे. या प्रकरणी रशियातल्या 2 एजंटचीही सीबीआयनं या ठिकाणी चौकशी केली असल्याचं कळत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.